मी थोडस एक वाक्य बोलतो, कोणाला पटणार नाही आता, ऐका. आमच्या मराठा बांधवांना आंदोलन केलं, ऐका ऐका शांततेने, आता पटणार नाही, मी सत्य बोलणारा माणूस आहे. 4 आयोगानं नाकारलं, हायकोर्टानं नाकारलं, सुप्रीम कोर्टानं नाकारलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीने विरोध केला, तरी बी GR निघले 2-2. कशामुळं? अरे एक म्हणून जरांगे पाटील बसला आणि करोडो लोकांनी त्याचं ऐकलं. आपण तुमचा संविधान आहे बाबासाहेबांना दिलं आणि 75 वर्षात मिळत नाही. त्याचं कारण एकच, धनगरी जत्रा, कारभारी सत्रा. अरे शिकाना आमच्या आजूबाजूला काय चाललं ते पाहून द्या. नुसतं नावं ठेवायचं. जरांगे पाटील चौथी नापास आहे, परपंच सगळ्याला भाई भरला ना. 58 मोर्चे काढले मराठा समाजानं, जगात निघले नाही. काय म्हणला? 1000 तरी आमदार असतील आजी माझी, शेकडो खासदार असतील, 100 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असतील मराठा समाजाचे. त्यात आलं आरक्षण. चौथी नापास आपण दिलं बापू, चौथी नापास माणसानं दिलं ना आरक्षण. मग आम्ही त्याला नाव ठेवण्या अगोदर आम्ही काही त्याच्यापासून शिकणार आहे का नाही? अरे समाज, मुंबईला मी ज्या लोकांना ओळखतो, करोडपती लोक नंतर भाऊ फुटपाथवर झोपले हो, रस्त्यावर हातात घेऊन वडापाव खाल्ला त्या लोकांना. फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरणारे लोक, नोकरदार असेल, क्लास 1 अधिकारी असेल, शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योजक, असे लोक रस्त्यावर बसले ना मातीत चिखलात, तेव्हा आरक्षण भेटलं. बांधव ही भूमिका समजून घ्या. आता तुम्ही म्हणता एका जरांगे पाटलाची तुलना करायला लागला की नाही बाबा, जरांगे पाटील लय मोठे माणसं आहे, मी छोटा माणूस आहे. पण हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण तुम्हाला जर आरक्षण मिळवायचं त्याचा फॉर्म्युला मी सांगणारे म्हणून बोलू राहिलो होता. पटतंय का?